ठरलं तर मग मालिकेचा 23 आणि 24 नोव्हेंबरचा प्रोमो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ठरलं तर मग मालिकेच्या 23 आणि 24 नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये एक अत्यंत नाट्यमय आणि भावनिक वळण पाहायला मिळत आहे. सायली आणि प्रतिमा या दोघी देवी आईच्या दर्शनासाठी आलेल्या असतात आणि त्या रांगेत उभ्या आहेत. त्याचवेळी महिपत हातात निरंजन घेऊन देवी आईची पूजा करत असतो. प्रतिमाच्या अगदी मागे सायली उभी असते. अचानक सायलीला फोन येतो आणि ती बोलण्यासाठी थोडी बाजूला जाते. याच क्षणी प्रतिमाची नजर महिपतवर पडते. महिपतला पाहताच प्रतिमाच्या मनात भूतकालातील दाहक आठवणी दाटून येतात. कशाप्रकारे महिपतने तिच्या चेहऱ्यावर जळत्या लाकडाने प्रहार केला होता हे सर्व तिला आठवते. या आठवणींमुळे ती भानावर नसतानाच पुढे सरकू लागते. अखेरीस प्रतिमा आणि महिपत समोरासमोर येतात. प्रतिमा थरथरत्या आवाजात म्हणते, तू महिपत म्हणतो, तू काय? महिपतला इतक्यात जवळ पाहताच प्रतिमा जोरात किंचाळते आणि क्षणात तिथेच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते. सायली लगेच धावत तिच्याकडे येते आणि काळजीने प्रतिमा आत्या असे म्हणते. प्रतिमेची अवस्था पाहून सायलीच्या मनात एकच प्रश्न येतो, प्रतिमा आत्या नक्की आगीला बघून घाबरल्या की महिपतला? या प्रश्नाच्या उत्तराने पुढील भागाची उत्सुकता वाढवून हा प्रोमो इथेच संपतो. पुढील भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सज्ज रहा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.